श्री स्वामी समर्थ. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारनाथ यतिरूपे श्री दत्त बोरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होत नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकणाप्रती राजापूर तालुक्यात टिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी त्याचे. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी त्याचे माता बंधू राहती. मुंबईत त्याचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयाशी. एके समय पंडितांनी स्वामी कीर्तली ऐकली कानी. तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शनातोरीत अक्कलकोटी येईल. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अप्पूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल हेसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती. बोलावणी पंडितावरती सर्व वर्तमान सांगती. म्हणती काय करावे हे नुकसान भरावयाशी द्रव्य नाही आम्हापाशी. फेऱ्या धोता आबृषी बट्टा लागेला मुजा. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशयशना. तुम्ही व्हाव्या कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मालक लिहून देतो पिढीवरी. अप्पूचा भाव वाढला व्यापाऱ्यात नफा झाला हे सांगव्या पंडिताला मारवाडी आला आनंदी. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्गीय अक्कलकोटी जात. समर्थाचे दर्शन घेत पूजन करत भक्तीने. तेव्हा समर्थित यशी शिव राम मारुती येसी नामे दिदले त्रिवर्गाशी अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊ समटले तिघ केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्ग जवळ बोलाविले. तिघांशी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते एका. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा त्याच्या आनंदात ते पारावार नसेचे. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीने दिला. तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. आकाशात पतित तोय यथा गंचती सागरम. सर्व देव नमस्कार केशव प्रति गंछन्ति. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावंत येते. श्लोक. इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे रावणी जोडल्या करी आज्ञा मागती जावय. आज्ञा मिळत्या त्याशी आनंद आले मुंबईशी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा. पायी वाघबी भक्त सका दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सनिध्य येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविले. म्हणते तू माझा सूत झालाशी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटे कपणे झोळे समर्थे तयाशी दिदले. ती घेऊन या त्यावेळी परिधान केले सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊच्या करी. म्हणती जाऊन सागर तीरे किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवे आपला संसार. लोभ मोहन मात्र चित्ते तुवान धरावा. आज्ञा ऐकून ऐसी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्रह्मांडाशी बोलाविले. संकल्प करून ठेवले तुलसी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करीत बहुत आकांता घेत उर बुडवणे. विनविते जोडून कर अद्यापि स्वस्त करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिय. ऐसी तियेची उत्तरे ऐकून स्वामी कुमारे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियाच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान कराव्या. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वस्ते मठा माझी स्थापिल्या. कामटेपुरात त्या समय मठ स्थापिला असे पायी. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समर्थ सदा भाविक भक्त परिसुतो षोडशोध्याय गोडहा. श्री रस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर येऊन तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती. समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्याच्या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसायाने स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने वृत्त ऐकून दुःख केले निवार. निज मातेचा शोक पाहुनी दुखित झाले अंतकर्ण. तिये लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगून. याशी पिच्छाची बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणून. त्या समय प्रख्यात यशवंतराव भोसेकर जयाशी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शन आले उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून देव मामलेदार हसून देते उत्तर. यासी पिच्छाचे लागले थोर माझ्यानं दूर न यायची. ऐसे उत्तर ऐकून दुखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव करीत. हिंदू पारशी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले. मठ होता कामटेपुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता. तीही त्रास देती स्वामी सुता. परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेचे.
प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयाशी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईशी. त्यांनी ऐकेले वर्तमान. पाहुणे स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयाचे. स्वामी सुते तयाशी लाविले स्वामी भक्तीशी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामीची पत्रिका करून ती अर्पया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ त्याशी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांशी. पाहुणे या स्वभक्ताशी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छैली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासमे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्याचे समर्थ करी त्या आज्ञा सुताकडे जायचे. त्याप्रती मनात त्या स्वामी सुत ही त्याप्रती मनातील लखून सांगती. एकूण जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा स्वामी सुत अक्कलकोटी दर्शनास येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविना तो नसेवी उद्दक्कानं. ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जय करुण रस भरले पूर्ण एकेले आतून राणीने. सेवकासी म्हणे सत्वरे तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधुते मंदिरी प्रार्थोन या नावे. पाहून या समर्थांशी उल्हास सुताचे मानशी. धावून या वेगेशी मिठी चरणी घातली. निज सुद्धा ते पाहुणे आनंद समर्थ म्हणे. कर फिरविला मुखावरणी हस्ती धरणी उठवली. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परिसमर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधून समर्थ सांगते का तया काणी. आम्ही जातो निजदामे वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोणी स्वामी सुत निशब्द होय. कल्पना न साहित्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनय स्वामी शैसे न करावे काही. मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयशी म्हणते आम्ही तो हृदयही वास करू हो निश्चयी. चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून तरीत नगराबाहेर येतं मार्गदरीत. मुंबईचा स्वामी वचने दुखावला. अंतरी बहुखिन्न झाला. परतोने नाही आला जन्मावरी अक्कलकोटी. त्या दुःख उत्तरत शीन झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र चैन नशे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताचे जनने राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विनविते समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सनिध्या आणावे. परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुतपायी अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेवली ती उडोकी. याचा आता स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परितोन आला अक्कलकोटा जीवित परवान केली. आजार वाजला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस. कैलासे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी. वैसले स्नान करुणी परिगंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरती अंग टाकती. कोणा संगेन बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबई होणी आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकून करती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई. परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सुत आपुला भक्त सोनी अकाली पावला का मरण. मग स्मरतील जे हे चरण त्याचे तारण होय केसे. समर्थ बोलले ते येशी उल्ला गेले आमच्या आज्ञेशी. संधी सापडली काळाशी होडोनी बळीची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदित दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत समत भाविक भक्त परिसुत शब्दशुद्ध्यायुढा. श्री भगवान चरणार्पणवस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थाते. तेव्हा बोले समर्थ सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोरपाकराशी अधिकारू नेमो गादीशी. चिंता तुम्ही न करावी. मोरपाकरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेवली विटेशी ती दिली पाहिजे आम्हाशी. याचा अर्थ कवनासे स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहतो होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम. त्याचे शरीर असमाधान क्रोश होत चालला. काकूबाईने तयाशी आणविले आपणापाशी. एके दिवशी समर्थांशी दादा प्रती दाखवले. समर्थ बोलले बाईशी
4 वेळ जेवू घाले याशी आरोग्य होईल बाळाशी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. केसगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापया मठात. या कारणे अक्कलकोटी येतं दर्शन घेतं समर्थांचे. ते म्हणते काकूबाईशी पादुका स्थापन कराव्याशी तुम्ही पाठवा दादाशी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे. समर्थ वृत्त ऐकुनी म्हणती द्यावे पाठवणे. बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयशी. समर्थ पुनच्छ बाईशी बोलले त्यात तुमचे काय गेले. आम्हाशी दिशेल जे भले त्याचे आम्ही करू की. शेवटी मंडळी संगती दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोने. पुढे सेवेकऱ्या सांगती त्यासी मुंबईसी पाठविती. ब्रह्मचार्याशी आज्ञा करती यासी स्थापा गादीवरी. दादाशी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी स्वतःची आस द्यावी कपणे झोळी निशान. ब्रह्मचारी दादांशी उपदिशी दिवसनिशी गोसावी होणे गादीशी चालवाव्या. पण दादा जरी अज्ञान होता तरी ऐसा गोष्टी करिता नकार म्हणेचे सर्वतांना रुची चित्ता त्याच्या. यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिले खटपट करून शेवटी दादाशी मुंबईहून अक्कलकोटी पाठविले. समर्थ ऐसे समयाशी आज्ञा केली भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकासी मस्तके ठेव दादांच्या. मोर्चे लावून सत्वरी धरा म्हणते त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करतात तिथे सच्या स्त्रीच्या पादुका स्त्री परता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रकटल्या ज्ञान सविता अज्ञान गेलेलं याते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाचे पाहुणे वृत्ती काकूबाई दकली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रति वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण काय करिता दादाची अशिरी ठेविता पादुका काय म्हणणे. समर्थ बोलले बाईशी जे बरे वाटेल आम्हाशी त्याची करू या समयाशी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकिले आपण मारून इतकेचे पुरे झाले. एकूण ऐसा वचनाला समर्थाशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला कोड्या माझे सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पेटीत स्वस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादाशी करुणी गोसावी बनवणे गोसावी कपनी झोळी अर्पिले. दुसऱ्या दिवशी दादाशी समर्थ पाठविती भिक्षेशी. ते पाहुणे काकूबाईशी दुःख झाले अपार. समर्थांशी हसू आले अधिकची कौतुक मांडिले. दादाशी जवळ बोलले काय सांगितले तयाशी. अनुसया तुझी माता तिज पाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंत करणे म्हणे तुझे हे करणे लोकापवाद कारण. एकोणी मातेची उक्ती दादा तिचं प्रति बोलती. एहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासोनी. पुत्राचे एकोणी वचन उदास झाले तिचे म्हण. असो दादा गोसावी होऊनी स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी स्वतःच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत. सदा प्रेमळ परिसत अष्टदशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला